नमस्कार. आज आपण मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी कशी बनवायची ती बघणार आहोत. तिळाची वडी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी गावठी तीळ घेतले आहेत आणि तीळ मोजण्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या सहाय्याने बरोबर मी ह्या ठिकाणी 2 वाटी तीळ मोजून घेत आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणे आपल्याला बरोबर 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. या ठिकाणी मी 2 वाटी गूळ किसून घेतला आहे. तूप घ्यायचं आहे 2 चमचे. पाऊण वाटी शेंगदाणे घेतले आहेत. आता आपल्याला जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपल्याला कोणतंही भांडं घ्या, तुम्ही फक्त जाड तळाचंच घ्या, त्याने आपले शेंगदाणे किंवा तीळ व्यवस्थित भाजले जातील. आणि ह्या ठिकाणी मंद गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. जास्त फास्ट गॅसवर शेंगदाणे भाजले तर आतून नरम राहतात शेंगदाणे, त्यामुळे मंद गॅसवरच भाजून घ्या. 4 ते 5 मिनिटं लागतात बरोबर शेंगदाणे भाजण्यासाठी. बघू शकता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत. आता काढून घेऊयात. आता तीळ पण आपण भाजून घेऊयात. तर मकर संक्रांती आली आहे आता, तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही वडी बनवली तर 15 ते 20 मिनिटातच तुमची वडी बनली जाते. आणि अजिबात ही पद्धत वापरून जर वडी बनवली तर अजिबात वडी तुमची चुकणार नाही. एकदम परफेक्ट असं हे प्रमाण आहे आणि ही वडी तुम्ही एकदम बनवून ठेवली तर महिनाभर आरामात टिकते. तर आपल्याला तीळ पण मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले कसे ओळखायचे तर असे तीळ बघू शकता, या अशा पद्धतीने चटचट असा आवाज येतो त्याचा तिळाचा. तर अशा पद्धतीनं आपल्याला हलवत तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजून झाले आहेत आपले. आता आपण काढून घेऊयात. आणि आपल्याला एक 5-10 मिनिटं तीळ थंड करून घेणार आहोत आपण. आता शेंगदाण्याची सालं काढून घेऊयात आपण. तर या ठिकाणी मी साल काढून घेतली आहे शेंगदाण्याची. तुम्ही सालीसकट मिक्सरला शेंगदाणा वापरला तरी चालेल, सालीसकट पावडर केली तरी चालेल. आता या ठिकाणी आपल्याला मिक्सरला जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे. जास्त बारीक कूट नाही करायचा याचा. हलकसं फिरवत आपण अशा पद्धतीने कूट करून घेणार आहोत. आता तिळाचा पण सेम तसंच आपल्याला कूट करून घ्यायचा आहे जाडसर. बघू शकता अशा पद्धतीने. राहिलेल्या तिळाचं पण आपण कूट करून घेऊयात. आता कढईमध्ये तूप टाकायचंय 1 चमचा आणि गूळ टाकून घेणार आहोत आपण यामध्ये. आता आपल्याला पाक नाही बनवायचा आहे. पाणी टाकायचंय 2-3 चमचे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला गूळ थोडा वितळ असतोपर्यंत फास्ट गॅस करायचा 1 मिनिट आणि वितळायला लागल्याच्या नंतर पुन्हा कमी गॅसवर आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटातच गूळ आपला हे अशा पद्धतीने पूर्ण वितळला जातो. आणि आपल्याला ह्या ठिकाणी अजून 2 मिनिटं गूळ असंच हलवत राहायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने गुळाला फेस आला पाहिजे जरा. आता या ठिकाणी आपण कूट टाकून घेऊयात आणि लगेचच आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचे, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी आपण आता गॅस बंद करून टाकणार आहोत. आता मी ताटाला अगोदरच तूप लावून घेतलं होतं, तर ताटामध्ये आपण मिश्रण काढून घेऊयात.
तर ह्या ठिकाणी मिश्रण गरम असतं तर तुम्ही वाटीचं किंवा पेल्याचं काही पण घेऊन हे बघा अशा पद्धतीनं तूप लावायचं आहे आणि आपल्याला ह्या वड्या तुम्हाला किती प्रमाणात जाड पातळा पाहिजे आहे त्यानुसार तुम्हाला वडी थापून घ्यायची आहे। अशा पद्धतीनं वडी व्यवस्थित थापून घ्यायची आहे आणि आपण लगेचच आता वडी कट करून घ्यायची आहे। वडी जास्त थंड नाही होऊन द्यायची, आपल्या वड्या पण पडणार नाहीत। तर अशा पद्धतीनं तुम्ही नक्की मकर संक्रांतीला वडे बनवून बघा। दात नसणारे पण आवडीने ह्या वड्या खातात आणि महिनाभर व्यवस्थित टिकतात। तर मग मैत्रिणींनो, आजची ही तिळाच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। ह्या अशा पद्धतीनं जरासं कट करून घ्यायचं आहे आपल्याला सुरीच्या साहाय्याने आणि नंतर परत उलथणी वगैरे त्याच्या साहाय्याने पुन्हा आपल्याला व्यवस्थित कट करायची आहे जरा थंड झाल्यावर वडी। एक 5 मिनिटं झाली आहेत। आपण आता उलथणीच्या साहाय्याने बघू शकता आपल्या वड्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या झाल्यात असं वाटतं। बघू शकता किती छान अशी वडी झाली आहे आपली, अजिबात तुकडे झालेले नाहीत आणि परफेक्ट दिसते। तेवढीच आतून नरम पण आहे, खायला खूप छान अशी लागते ही तिळाची वडी। तुम्ही नक्की करून बघा। तर तयार आहे आपली मकर संक्रांती स्पेशल तिळाची वडी।